लोकसभा निकालांची देशभरात उत्सुकता शिगेला। निकालासाठी उरले अवघे 24 तास। मतमोजणीसाठी देशभरात यंत्रणा सज्ज। भाजपचा पराभव होणारच। इंडिया आघाडी 295 ते 310 जागा जिंकून सरकार स्थापन करेल। सामनाच्या अग्रलेखातनं दावा। मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूम मधनं काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्स बदलल्या जाण्याची काँग्रेसला शंका। स्ट्रॉंग रूमवर नजर ठेवण्याची काँग्रेस नेतृत्वाची कार्यकर्त्यांना सूचना। चीनच्या सरकारी मीडियात मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची शक्यता। चीनसोबत मैत्रीसाठी मोदी प्रयत्न करतील असा ग्लोबल टाइम्सकडनं उल्लेख। मुंबई पदवीधर मतदारसंघातनं आज ठाकरे गटाचे अनिल परब अर्ज भरणार। आदित्य ठाकरे राहणार उपस्थित। दुपारी 12 वाजता नवी मुंबईतल्या कोकण भवन इथे फॉर्म भरणार। भिवंडी भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर। आमदार किसन कथोरेंच्या हकालपट्टीची मागणी। माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचं फडणवीसांना पत्र। लोकसभेचं मतदान संपताच टोलच्या दरात मोठी वाढ। आज मध्यरात्रीपासून टोलचे दर 3 ते 5% वाढणार। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। अमूल दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। नवीन दर आजपासून लागू। दुधाच्या वाढलेल्या किमतींमुळे नागरिकांना फटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।